नमस्कार नमस्कार. बसा बसा, बसून घ्या सेकंड. बसा बसा. हे बघा, तुमच्या सर्वांचं सत्याच्या दरबारामध्ये स्वागत आहे. जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील, अडीअडचणी असतील, ते सत्यादादांना सांगा. आम्ही ते लिहून घेऊ आणि ते सोडवण्याचा 100% प्रयत्न करू. ज्या काही महत्वाच्या अडचणी, कुणाच्या जास्त प्रॉब्लेम आहे, त्यांनी पहिल्यांदा या. गेलो या. बोला. सत्यदादा, यंदा पाण्याचा लय तुटवडा आणि ह्या उन्हाळ्यामुळं हिरीने पाण्याचा तळ गाठलाय आणि शेतीला पाणी लागतेच खरे. मला जर का मुबलक पाणी मिळालं ना तर शिवारात सोनच मी सोनं. बलमा, हा, गावाच्या शेजारून जाणारं फाट्याचं पाणी आहे ना, त्यांच्या शिवाराकडे वळवा आणि जो काय खर्च होईल तुम्हाला सांगा. चालेल. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. 1-2 दिवसात तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम मिटेल. आभार आहे सत्यदादा. चल येतो मी. या पुढे. बोला. सत्यदादा, स्वतःचा धंदा करायचा म्हणतोय, पण हातात भांडवल तर पाहिजे. तेवढी मदत केली तर लय उपकार होतील बघा. हे बघा, कष्ट करायची तयारी असेल ना तर पैशाचं भांडवल तर नाही, पण कच्चा माल मिळवून देऊ शकतो तुम्हाला. तुमचा धंदा जेव्हा चांगला चालेल तेव्हा ती जी काही रक्कम होईल ती मला परत द्या. होय, माझी तयारी आहे. बलमा, यांच्याशी नंतर सविस्तर बोलून घेतो. काय चाललंय? कुठलं पारायण सुरू आहे की सर्कस? तुम्हाला परवानगी कोणी दिली एवढी लोक जमवण्याची? हो, नवीन मॅडम, हा सत्यादादाचा दरबार आहे. तुम्ही इथं नवीन आहे, त्यामुळे इथं काय घडतं, कसं घडतं हे तुम्हाला माहित नाही. इथं लोक जमवलेले नाहीत, लोक आपोआप जमतात, हे लक्षात ठेवा. पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना आवाज खाली ठेवून बोलायचं आणि माज घरात. तुझा हा जो माज आहे ना, तो उतरवायला वेळ नाही लागणार. चला, सगळे आपापल्या घरी निघा. हो मॅडम, हो. बलमा, पूर्वा पाटील मॅडम, बोला. आता काय पाहिजे तुम्हाला? येऊ, माझा दरबार आहे. इथं ना मी गोरगरिबांची मदत करतो, त्यांची रखडलेली कामं करून देतो.
अन्यायानं पीडित लोकांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. याच्याशी तुम्हाला काय प्रॉब्लेम? तू काय कोर्टातली न्याय देवत आहेस की कोणता मसीहा आहेस लोकांना न्याय द्यायला, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? लोकांना न्याय देण्यासाठी संविधानानं निर्माण केलेली न्यायालयं आहेत. त्यामुळे ह्याचं बेकायदेशीररित्या तू स्वतःचं एक खाजगी न्यायालय नाही बांधू शकत. असं खाजगी न्यायालय चालवणं हा गुन्हा आहे, ठीक आहे? त्यामुळे इथून पुढे तू लोकांना न्याय नाही देऊ शकत. तुझं हे जे दुकान आहे ना, ते आता बंद करायचं, कळलं? पूर्वा पाटील मॅडम, हे दुकान नाही आहे, हा ना सत्याचा दरबार आहे. आणि कसं आहे, आपला वायदाच आपला कायदा आहे. हे चुकीचं आहे मॅडम तुमचं, हे चुकीचं आहे सगळं. काय गोंधळ सुरू आहे? मम्मी, हा काय नवीन प्रकार आहे? हे ठेवण्यात तमाशा घालणार होत्या, कळवलं होतं का तुम्हाला आधी? तुझं थोबड पण ठेव. शांत राहा सगळे शांत व्हा. सत्या, काय झालं? आणि या मॅडम इथं काय करतायत? काय भानगड झाली? तुमच्या या मुलाचा जन्मच भानगडी करण्यासाठी झालाय.